नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस येथे महायुतीचा संकल्प मेळावा संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रयत क्रांती संघटना, जय मल्हार क्रांती संघटना व सर्वपक्षीय विकास आघाडी माळशिरस या सर्वांचा संयुक्त मेळावा 22 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता सावतामाळी मंगल कार्यालय माळशिरस या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. जय शिवाजी! राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जय हो! भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो! भारतीय जनता पार्टीचा जय हो! महायुतीचा जय हो! जय श्रीराम! जय श्रीराम! जय श्रीराम! जय श्रीराम! महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकसभेमध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल व येणारी विधानसभा निवडणूक याबाबत चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या कार्यक्रमास महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी व तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन तसेच आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. आज माळशिरस तालुका महायुतीच्या या संकल्प मेळाव्यानिमित्त उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ता बंधूंनो आणि लोकसभेच्या रणांगणानंतर पुन्हा एकदा नव्या शोभाने कामाला लागायचे हा संकल्प मनात घेऊन या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, लोकसभेची निवडणूक झाली. माढा लोकसभा असो, सोलापूर लोकसभा असो किंवा महाराष्ट्राच्या अनेक लोकसभा जिथे आपल्याला मोठा विजय होईल असं वाटत होतं, या ठिकाणी कुठेतरी आपण कमी पडलो. त्यानंतर जसं सांगितलं की ही निवडणूक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस अशी तर होती तिथे, त्याच्या विरोधात आपण लढत होतो. परंतु ही निवडणूक आपला चौथा एक आपला विरोधक होता, तो म्हणजे खोटा बरडू, खोट्या बातम्या, खोट्या त्या ठिकाणी व्हिडिओ फिरवणं, अशा 4 जणांच्या विरोधात आपण महायुती म्हणून निवडणूक लढवत होतो. आणि त्याच्यात अनेक घटना सांगता येते. आपण निवडणूक हारलोय, लोकसभेची निवडणूक हारलोय, काही प्रमाणामध्ये आपण कमी पडलो. परंतु 288 पैकी 127 जागेवरती आपल्याला लीड आणि उरलेल्या बऱ्याच जागांवरती आपण कुठं 2000ने, कुठं 4000ने, 5000ने माग आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यांच्या लोकांनी जसं काय भारतीय जनता पार्टीचं सरकार 2024 मध्ये येत नाही अशा पद्धतीचा प्रचार करायला सुरुवात केली. भारतीय जनता पार्टी आणि महायुती किंवा भाजपचा इतिहास आहे. भाजप कधी निवडणूक हरत नाही आणि जर हरलं तर त्याच्यातून भरपूर गोष्टी शिकत असतात आणि मला विश्वास आहे. त्या केरळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेले अनेक वर्ष संघर्ष करतोय, अनेक वर्षापासून संघर्ष केला. त्या केरळामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याग, तपश्चर्या आणि संघर्षातून उभा राहिलेली पार्टी आहे. तेवढं माझी तुम्हाला विनंती आहे, माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी समोरच्या नेत्याने स्टेटमेंट केलं होतं की 1,80,000चं लीड आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये घेऊ. परंतु 80,000चं लीड सुद्धा हे घेऊ शकले नाही. त्यांना आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. कुठेतरी भाजपला 25,000 मतं पडतील अशा पद्धतीने फोटो घ्यायचा आणला, परंतु 65,000वर आपण गेलो. मी या तालुक्यामध्ये नव्हतो, मी सोलापूर लोकसभेला ऐन वेळेस मला तिकीट डिक्लेअर झालं. मी त्या ठिकाणी
ज्या दिवसापासून उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवसापासून पायाला भेटी लावून फिरलो, परंतु पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं अशा पद्धतीचा मोठा प्रचार काँग्रेसने केला. या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर वेगवेगळे आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. त्या आंदोलनाचा इफेक्ट या निवडणुकीमध्ये झाला आणि मी सुद्धा पराभव झालो. या महाराष्ट्र लोकसभेमध्ये सुद्धा आपण पराभूत झालो. परंतु एक पक्क सांगतो की या निवडणुकीमध्ये आपण भरपूर काही शिकलोय आणि जिंकल्यानंतर कुणी माजू नये, हरल्यानंतर कुणी लाजू नये. आणि हरलोय आणि आमचा पराभव मोठ्या मनाने स्वीकारतोय. परंतु तालुका हा संघर्ष करणारा तालुका आहे. मी आमच्या होऊन मुंबईला राहू शकत होतो. मी सुद्धा मुंबईला त्या ठिकाणी एखादा फ्लॅट करून राहू शकत होतो. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळेस गावागावात गेलो 2019च्या त्यावेळेस सांगितलं मला तुम्ही आमदार करा, मी तुमचा सहाय्यकारी म्हणून सेवा करेल. मागच्या निवडणूक झाल्यापासून जिल्ह्यापासून या तालुक्याची सेवा केली. एखाद्याची टू व्हीलर पकडण्यापासून कुणाला रात्री अपरात्री, कुणाला सरपंच झाला तर रात्री 2-2 वाजता फोन उचलले. दिवस रात्र सेवा केली आहे. काही लोकांची मळमळ ही की या तालुक्यामध्ये राम सातपुते काम कसं काय करतो. मी त्या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी राहू शकलो असतो, परंतु मी एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी माळशिरस तालुक्याची सेवा करू शकलो. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की निवडणुका येतील जातील, परंतु माळशिरस तालुक्याचा जो संघर्षाचा वारसा त्या ठिकाणी चालू ठेवला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की फडतरी सारखं गाव असेल, आंबोली सारखं गाव असेल, माप असेल, बेडे असेल, कनेर असेल, कनेरमध्ये कोणाचे 1,600 मतं पडतील भाजपला. किती पडले? कनेरमध्ये आपल्याला 1000 मतं पडले. 200-300चं काहीतरी लीड आहे. त्यामुळे इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम केलंय आणि मला विश्वास आहे की आपण आपल्या कामाच्या जोरावरती हळूहळू आपली ताकद निश्चित वाढेल. आणि विधानसभेला म्हणजे लोकसभेला जिंकल्यानंतर मला वाटलं होतं चेअरमनचा कुठेतरी फोटो दिसेल परत दिसतो आणि मी सांगू इच्छितो साखा भाऊ असतो आणि सावत्र भाऊ इतकं प्रमुख काम केलं तरी आपण त्यांना त्या ठिकाणी आपल्याला 20,000-25,000 मतं परत मिळले होते. आपण 65,000 गेलो. परंतु एखादा फोटो तरी चेअरमनचा लावायला पाहिजे होता. ठीक आहे, लग्नाला कार्यकर्ता म्हणून मला सहानुभूती म्हणून मला वाटलं की लावायला पाहिजे होता कुठं तरी एखाद्या लग्नावरती फोटो. परंतु तिथं फोटो नाही, काय नाही, असं चालतं होतं. त्यामुळे माळशिरस तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेला मी विनंती करतो की ही लढाई आपल्याला अपक्षाच्या विरोधात नाहीये, परंतु भाजपचा कार्यकर्ता किंवा महायुतीचा कार्यकर्ता या तालुक्यातून भाजपचं अस्तित्व मिटवून देणार नाही. तुम्ही कितीही जण एकत्र झालात तरी आपण या तालुक्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला, मोठे काम करण्याचा प्रयत्न केला. माळशिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी आली पाहिजे, सोमनाथांना माहिती आहे. जेव्हा जेव्हा पत्र मागितलं विधानसभेमध्ये आवाज उठवला, अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. या तालुक्यातले रस्ते मोठ्या प्रमाणात रस्ते देण्याचा प्रयत्न केला. या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मोठा निधी आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला. आता नाट्यवृत्तीमध्ये नगरपालिकेमध्ये कामं चालू आहे. नगरपालिका नाट्यवृत्ती असेल, माळशिरस असेल, 100% निधी माळशिरस शहरामध्ये जेवढे कामं चालू आहे हा 100% निधी या ठिकाणी मी माझ्या पत्रावर मंजूर करून आणतो. माळशिरस शहराला देश स्वातंत्र्य झाल्यापासून देश स्वातंत्र्य झाल्यापासून इतक्या पहिल्या जर कुणी मंजूर करून आणला तर भाजपच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून मी मंजूर करून आणला. नाट्यवृत्तीमध्ये ती अवस्था आहे. माळशिरस विरुद्ध अवस्था असते. अनेक कामं की जे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला, गोरगरिबाचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केलाय. मी तुम्हाला एकच सांगतो
मागच्या 4.5 वर्ष मी कशाचीही तमा बाळगली नाही. तुमच्यासाठी लढलो, तुमचे प्रश्न विधानसभेत मांडले, तुमच्यासाठी आवाज म्हणून राहिलो, तुमच्यासाठी मी आमदार असून उच्च शिक्षित असून माझी पत्नी उच्च शिक्षित आहे, ती इंजिनियर आहे, आम्ही सगळं सोडून या तालुक्यामध्ये राहिलो. ठीक आहे, काही लोक मला पानसर म्हणले, काही जण मला त्या ठिकाणी अतिशय वाईट भाषेत बोलले. मोठे लोक आहे, मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे, संघर्ष बाजूला बुजलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे, मी तुमच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलंय. मी कुणाला शत्रू मानत नाही, परंतु काही लोकांनी मला शत्रू मानलंय. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, तुम्ही माझ्या ताकदीने सोबत राहा. तुम्हाला येत्या काळामध्ये ताकदीने सोबत आणि घाबरायचं कारण नाही. आपलं सरकार केंद्रामध्ये सरकार आहे, पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी आपल्या मागे ताकदीने उभा आहे, महायुतीचे नेते उभे आहेत आणि मी आपल्याला विश्वास देतो 100% महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता आहे. 100% 127 जागेवरती आपण लढणं, त्या ठिकाणी 30 जागावरती आपण 4,000, 5,000, 7,000 मागे मोठा नॅरेटिव्ह चालवला, खोट्या बातम्या चालवल्या, शेतकऱ्यावर जीएसटी लावले, अशा पद्धतीच्या बातम्या चालवल्या, संविधान बदलाच्या बातम्या चालवल्या. परंतु माझी विनंती आहे की आपण 1-2% मतांनी मागे आहोत. महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये निश्चित बसेल. पूर्ण ताकदीने मोदीजींनी, अमित शहानी, महायुतीच्या नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. पुन्हा एकदा आपण 160 जागा घेऊन महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेमध्ये येईल आणि माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगला विजय आपण मिळवू. माळशिरस तालुक्याच्या जनतेने माझं काम बघितलेलं आहे. मी काम कसं करतो, मी कधीही कुणाला मला भेटायला आल्यानंतर तुम्ही गावातल्या पुढाऱ्याला घेऊन या असं कधीही म्हणलं नाही. तुम्ही गावातल्या एखाद्या पुढाऱ्याची चिठ्ठी घेऊन या असं कधीही म्हणलं नाही. तुम्ही मी जर एखाद्या मला जर तुम्ही भेटायला आलं तर तुम्ही मतदान केलं का नाही हेही मी कधी म्हणलं नाही. तुम्ही मतदान करा हेही कधी म्हणलं नाही. मी काम करत राहिलो आणि कामाच्या माध्यमातून या तालुक्याच्या जनतेची सेवा करत राहिलो. त्यामुळे आपला लढा कुणाच्या विरोधात नाहीये, आपला लढा विकासासाठी आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण पूर्ण ताकदीने गावागावामध्ये वाड्या वस्त्यावरती भाजपाच्या शाखा काढायच्या. आपल्याला शांतीच क्रांती करायची, शांतीच क्रांती करायची. आपण हळूहळू आपले जे लोक आहेत त्यांना घेऊन गावागावामध्ये, घराघरामध्ये, वाड्या वस्त्यावरती आपलं काम वाढवायचं. मला विश्वास आहे या कामाच्या जोरावरती पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी महायुतीचा आमदार होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी इथल्या जनतेला विश्वास देऊ की या तालुक्याचा विकास मागच्या 5 वर्षात जो केला त्या विकासाला आपण साथ द्यावी. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की काही जणांनी मला बीडचं पार्सल म्हटलं, काही जणांनी मला हिनवलं, माझ्यावर टीका केली, माझ्या पत्नीने भाषण केलं तर त्याच्यावरती एकदम खालच्या भाषेमध्ये टीका केली, त्यांचे संस्कार दाखवायचं काम केलं. परंतु माळशिरस तालुक्याच्या जनतेला मी सांगतो, मागच्या 5 वर्ष या तालुक्याचा स्वावलंबी म्हणून राहिलो आणि जोपर्यंत माझ्या श्वासात जोपर्यंत त्या ठिकाणी माझ्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब मी या मातीत गाडून घेईल. तुम्ही कितीही पार्सल म्हणून मला कुठे पाठवायचा प्रयत्न केला तर मी मेल्यानंतर सुद्धा माझे अंत्यसंस्कार या माळशिरस तालुक्याच्या मातीतच होतील. व्यवसाय वाढवायचा आहे पण जाहिरात कुठे देऊ हे लक्षात येत नाहीये. अहो, आता विचार करायची गरज नाही, कारण बारामती सटका न्यूज YouTube चॅनलला आपली जाहिरात द्या आणि निश्चिंत राहा. अगदी कमी किमतीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि आपला व्यवसाय वाढवा. तर लगेच आपल्या बारामती सटका न्यूज YouTube चॅनलला संपर्क करा. संपादक श्रीनिवास कदम पाटील, 98 50 10 49 14 आणि 91 30 10 32 14.